आपण रेस्पिरेशन बघितलं, रेस्पिरेशनचे टाइप्स बघितले. सेल्युलर रेस्पिरेशनचे दोन टाइप बघितले आपण, एक एरोबिक आणि एक अनएरोबिक. एरोबिक मध्ये ऑक्सिजन इज इन्व्हॉल्ड आणि अनएरोबिक मध्ये ऑक्सिजन इज ऍबसेंट और नॉट इन्व्हॉल्ड. ओके. दे आपण जर बघितलं ते जे आपल्याला पेज नंबर बघा, मी हातात पुस्तक का ठेवलंय, पेज नंबर 13 आणि 14 ला जे पूर्ण डिटेल दिलेलं आहे ते आपल्याला इथं पूर्णपणे भेटेल. कुठं तर ह्याच चार्ट मध्ये पूर्ण आपण डिटेल चेक करूया. ओके. आता तुमच्या समोर चार्ट आहे टीव्हीवर, हातात पुस्तक घ्यायचं, 13 नंबर पेज काढायचं. आय सेड 13 नंबर पेज. जर तुम्ही कम्पॅरेटिव्हली बघाल तर बघा, तुम्हाला म्हटलेलं आहे इथं बघा, प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू, फर्स्ट आलंय एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक म्हणजे ऑक्सिजन इज इन्व्हॉल्ड. तर रेस्पिरेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स कशा थ्रू? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स थ्रू आपल्याला हे रेस्पिरेशन बघायचं आहे. म्हणजे शरीरात कार्ब्स, प्रोटीन आणि फॅट्स असतील तर आणि तरच हे रेस्पिरेशन टेक प्लेस, म्हणजे ते काय म्हणतात होऊ शकतं असं म्हणूया. मग सर्वात पहिले तुम्हाला तिथं 3 प्रोसेसेस दाखवलेल्या आहेत. फर्स्ट प्रोसेस आहे तुमची ग्लायकोलिसिस. फर्स्ट कोणती आहे? सेकंड सांगता का मला? लगेच पेज नंबर 13 वरून तुम्हीच सांगायचंय. पुस्तक तर माझ्या हातात पण आहे. ट्राय कार्बोझायलिक ऍसिड सायकल. काय? ट्राय कार्बोझायलिक ऍसिड सायकल. थर्ड इलेक्ट्रॉन चेन रिएक्शन. तर ह्या 3 मेन प्रोसेसेस आहेत. तर रुद्रा, जर शरीरात कार्ब्स असतील तर ह्या सर्व गोष्टी कशा होतात, जर कार्ब्स नसतील तर लिपिड आणि प्रोटीनने होतात. हे आपण शेवटी बघूया. मग आपण जर तिथं बघितलं तर कार्बोहायड्रेट्स जे आहेत त्याचं कन्व्हर्जन आपल्याला एटीपी मध्ये करायचं असतं. कशात? एटीपी म्हणजे बरोबर. मग आपण आता सर्वात पहिले बघूया ग्लायकोलिसिस. कार्बोहायड्रेट्स आपल्या ज्या शरीरात अवेलेबल आहेत त्याचं कन्व्हर्जन होतंय ग्लायकोलिसिस मध्ये. कशात होतंय? ग्लायकोलिसिस मध्ये तुम्हाला कुठले कुठले आउटपुट भेटतील. ग्लायकोलिसिस ह्या प्रोसेस मध्ये तुम्हाला काय काय भेटेल तर तुम्हाला भेटेल पायरुविक ऍसिड. काय भेटेल तुम्हाला? पायरुविक ऍसिड. त्या पायरुविक ऍसिड सोबत तुम्हाला अजून काय काय भेटतं बघा, NaDH2, अजून काय CO2. काय काय भेटतं तुम्हाला? NaDH2, CO2 बरोबर. अजून NaDH2 चे ऍक्च्युअल मॉलिक्युल किती आहे? टोटल 2 मॉलिक्युल आहेत. किती मॉलिक्युल आहेत? 2 मॉलिक्युल आहेत बरोबर. तर मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड फॉर्म होतं आणि त्या प्रोसेसमध्ये सर्वात महत्वाचं अजून काय आहे? ऍसिटाइल कोएन्झाइम ए आणि ऍसिटाइल कोएन्झाइम ए सोबत NaDH2 आणि CO2 हे पण भेटतात. NaDH2 हे जे आहे एटीपीचा सोर्स आहे, म्हणजे ऍडिनोसाइन ट्रायफॉस्फेटचा सोर्स आहे. आणि या ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये ऍसिटाइल काय सांगतो तुम्हाला, ऍसिटाइल हे ऑक्सिडाइज होतं पुढे जाऊन. काय ऑक्सिडाइज होतं? काय होतं? ऍसिटाइल. मग ते ऍसिटाइल हे जे आहे हे ऑक्सिडाइज कोणत्या प्रोसेसला होतं मी ते सांगतो तुम्हाला बघा. तर ते होतं सेकंड नंबर प्रोसेस. हे वर गेलंय बघा. कुठली ती प्रोसेस? ट्राय कार्बोझायलिक ऍसिड सायकल. त्यात काय होतंय? ऍसिटाइल कोएन्झाइम ए पैकी ऍसिटाइल हे काय होतं त्याच्यात ऑक्सिडाइज होत असतं. काय होतं? ऑक्सिडाइज होतं. मग त्यात तुम्हाला NaDH2 सोबत अजून एक जे ऍडिशनल भेटतंय ते म्हणजे ऍसिटाइल ऑक्सिडाइज झाल्यानंतर ते आहे FADH2. काय ते? FADH2. कुठलं आहे? FADH2. NaDH2 आणि FADH2 चे जर फुल फॉर्म पाहिजे तुम्हाला तर इथं दिलेलं आहे बघा. NAD
मी तुम्हाला हे पण पाठ करत असताना सांगितलं ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड हे तर फिक्स आहे, पण एनचा फुल फॉर्म निकोटायनामाइड आणि फ्लेविन ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड म्हणजे काय फरक आहे, फक्त इथं फ्लेविन आणि निकोटायनामाइड मध्ये फरक आहे, कळतंय. आणि त्यानंतर तुम्ही जर लक्षात घेतलं इथं तर पायरुव्हिक ऍसिड ऍसिटाइल कोएन्झाइम आहे, तर ऍसिटाइल मध्ये ऍसिटाइल ऑक्सिडाइज झालं आणि त्याच्यासोबत NaDH2 CO2 आणि FADH2 भेटलं. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो हे जे NaDH2 आहे हे कसलं सोर्स सांगितलं मी ATPचं, तर ह्या NaDH2 पासून तुम्हाला 3 ATP भेटतात आणि FADH2 सोबत तुम्हाला 2 ATP भेटतात, बरोबर. आणि हे जे ATP आहे हे तर कोणत्या स्वरूपात दाखवलेलं आहे या सायकल मध्ये, एनर्जीच्या स्वरूपात दाखवलेले आहे. आणि हे जे क्रिप्स सायकल तर तुम्ही परत जर वर गेले बघा आणि वर गेल्यानंतर तुम्ही बघितलं तर ह्या ट्राय कार्बोझायलिक ऍसिड सायकललाच क्रिप्स सायकल असंही म्हटलं जातं. बोथ मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटाइल कोएन्झाइम एंटर द मायटोकॉन्ड्रिया. आणि हो, मी आधीही व्हिडिओमध्ये सांगितलेलं, तुम्हाला आधीही लेक्चर देताना सांगितलंय, फर्स्ट जे ते सायटोप्लाझम मध्ये होतं आणि बाकीच्या 2 प्रोसेस ज्या आहेत त्या मायटोकॉन्ड्रिया मध्ये होतं. लक्षात येतंय? तर याच्यात बघा तुम्हाला मी सांगितलेलं आहे CO2 H2O NaDH2 FADH2 आलं आणि त्याच्यानंतर NaDH2 पासून तुम्हाला 2 मॉलिक्युल ATPचे, एक मिनिट इथं 3 मॉलिक्युल्स मी तेच म्हटलो, NaDH2 पासून 3 आणि FADH2 पासून 2 मॉलिक्युल भेटतात आणि त्या बिसाइड्स ATP आणि वॉटर मॉलिक्युल भेटत आहे. तर तुम्हाला जर शॉर्ट अँड स्वीट जर हे पूर्ण प्रोसेस जर पाठ करायची आहे मागच्या पेज सोबत तर प्लीज जरा लक्षात घ्या की शॉर्ट अँड स्वीट मध्ये एका मिनिटात सांगतो, हे डिलीट करू द्या आणि लगेच सांगतोय मी तुम्हाला. एनर्जी म्हणजे ATP आहे इथं बघा. तुमच्या शरीरात जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते कार्बोहायड्रेट्स कशात कन्वर्ट होत आहेत, ग्लायकोलिसिस मध्ये. तिथं प्रोसेस होते. ग्लायकोलिसिस मध्ये तुम्हाला काय काय भेटलं तर तुम्हाला तिथं पायरुव्हिक ऍसिड भेटलं, पायरुव्हिक ऍसिड सोबत तुम्हाला NaDH2 आणि CO2 भेटलं आणि त्याच्यातलं ऍसिटाइल जे आहे ते ऑक्सिडाइज होतं. ऑक्सिडाइज झाल्यानंतर क्रिप्स सायकल भेटते तुम्हाला, त्याच्यात तुम्हाला सोबत NaDH2 सोबत अजून काय भेटते तुम्हाला, FADH2 भेटतंय. NaDH2 सोबत तुम्हाला 3 ATP मॉलिक्युल भेटतात, FADH2 सोबत 2 ATP मॉलिक्युल भेटतात आणि ते ATP मॉलिक्युल म्हणजे इथं एनर्जीच्या स्वरूपात दाखवलेलं आहे. सोबत तुम्हाला जे वॉटर वेपर म्हटलेलं आहे तर कार्बन डायऑक्साईड आणि H2O, वॉटर म्हणजे पाणी H2O आणि CO2 कार्बन डायऑक्साईड भेटते. तर ते जे 3 ATP आहे ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट, त्याचं स्ट्रक्चर जर बघितलं, आधी आपण बॅटरी रिचार्ज करतो तर बॅटरी रिचार्ज केल्यानंतर ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट असतं आणि जसं त्याच्यातलं एक फॉस्फेट कमी झालं, फॉस्फेट बॉन्ड विथ मोर एनर्जी, त्याच्यातलं लगेच एक बॅटरी डाऊन झाली आणि ते ॲडेनाईन इथं रायबोज म्हणजे हे ग्लुकोजशी संबंधित असतं आणि हे एक बाहेर पडलं इनऑर्गॅनिक फॉस्फेट आणि एनर्जी रिलीज होते तेव्हाच तर यज्ञेश आपण काम करतोय, काम करतोय आणि ते कशात कन्वर्ट झालं, एडीपी काय असतं तर ॲडेनोसाईन ट्रायच्या जागेवर इथं काय असतो, डायफॉस्फेट, म्हणजे तुम्ही ती एनर्जी वापरली. पण एखाद्या वेळेस जर तुमचा उपवास वगैरे आहे किंवा काही कारणास्तव तुम्ही जर का जेवण करू शकले नाही तर मग तेव्हा काय होतं, तेव्हा लिपिड्स जे आहेत ते फॅटी ऍसिड मध्ये कन्वर्ट होऊन तिथून ऍसिटाइल कोएन्झाइम हे तयार होतं किंवा प्रोटीन्स हे अमिनो ऍसिड मध्ये कन्वर्ट होतं आणि ऍसिटाइल कोएन्झाइम हे फॉर्म होईल. परत ऍसिटाइल तिथं जसं कार्ब्स मध्ये ऑक्सिडाइज होत होती तशी तिथंही ऑक्सिडाइज होईल आणि क्रिप्स सायकल लागू होईल. NaDH2 आणि FADH2 चे 3 आणि 2 रिस्पेक्टिव्हली मॉलिक्युल्स तयार होतील आणि ते एनर्जीच्या स्वरूपात आहे. सोबत तुम्हाला CO2 आणि H2O भेटतंय. इथं H2O लय महत्वाचं आहे कारण इथं ऑक्सिजन आहे, ऑक्सिडायझेशन होत
आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला एनर्जी पण तिथं एनर्जी सोबत CO2 आणि H2O भेटतंय. कळतंय? म्हणून ही एरोबिक आली. आणि अनएरोबिक ची मी तुम्हाला काल परवा जेव्हा ब्लॅकबोर्डवर व्हाईट बोर्डवर तुम्हाला हे चार्ट ड्रॉ करून दिलं तर तेव्हा आम्ही सांगितलं की तिथं ऑक्सिजन नसतं आणि ग्लुकोज मधून हे ग्लायकोलिसिस प्रोसेस होते. ग्लायकोलिसिस नंतर ते सर्वांचं कन्वर्जन कशात होतं? पायरुव्हिक ऍसिड. नंतर फर्मेंटेशन म्हणजे एक प्रकारे कुजणं. आणि त्या फर्मेंटेशन नंतर त्याचे 3 टाइप्स होऊ शकतात. एक तर ते अल्कोहोल मध्ये कन्वर्ट होईल किंवा ईस्ट मध्ये कन्वर्ट होईल. नंतर पायरुव्हिक ऍसिड मध्ये ते फर्मेंटेशन झाल्यावर व्हिनेगर किंवा व्हिटॅमिन्स मध्ये कन्वर्ट होईल. आणि जर ते व्हिनेगर किंवा व्हिटॅमिन्स मध्ये गेलं तर व्हेरियस मायक्रोब्स तयार होतील. आणि जर का ते लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट झालं तर एरिथ्रोसाइट्स किंवा मसल सेल मध्ये कन्वर्ट होईल. एरिथ्रोसाइट्स म्हणजे हे लक्षात ठेवा की ब्लड सेल्स मेड फ्रॉम बोन नॅरो अँड फाउंड इन ब्लड सेल्स. म्हणजे हे जे तुमचं जे एरिथ्रोसाइट्स आहे हे तुम्हाला कुठे भेटतं? ब्लड सेल मध्ये. कुठे भेटतंय? ब्लड सेल मध्ये. मग ही जी प्रोसेस आहे ही तुम्हाला खालची दिलेली आहे बघा. आता तर ही रीड करून दाखवण्याआधी मी तुम्हाला समजून तर दिलेलं आहे, आता फक्त रीड करायचं आहे मला. मग बघा, एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू अनएरोबिक म्हणजे जिथं ऑक्सिजन अवेलेबल नाही. सम ऑर्गॅनिझम्स कांट लिव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. जरी रुद्रा ह्युमन बिंग माणूस हा ऑक्सिजन शिवाय राहू शकत नाही वेदांत, पण असे ह्या शरीर म्हणजे ह्या पृथ्वी तलावर असे बरेचसे प्राणी आहेत जे ऑक्सिजन सोबत राहू शकत नाही. आणि आपण जर का फुल्ली एक्सरसाइज केली तर आपले मसल सेल्स सुद्धा अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. म्हणजे आपल्या शरीरातले मसल स्वतःचे. हे तर सांगितलं होतं ना परवा. तर बघा, अनएरोबिक रेस्पिरेशन जेव्हा होतं आपल्या शरीरातल्या मसल्सचं जेव्हा खूप एक्सरसाइज केली आणि मग आपल्याला दम लागतो. तुम्ही प्लेयर्सला बघा, ते खेळतात, खेळत असताना त्यांचं शरीरातलं अनएरोबिक रेस्पिरेशन झालं की लगेच त्यांना ग्लुकोज दिलं जातं. आता मेचा महिना चालू आहे, आपल्या शरीरात जर का वॉटर लेवल कमी झाली तर सलाईन देत असतानाही ग्लुकोज वॉटर दिलं जातं. किंवा आपल्याला घेताना ग्लुकॉन डी घ्यावं लागतं जेव्हा तुम्ही खेळतायत. ते अनएरोबिक रेस्पिरेशन होतं एक प्रकारे. बरोबर? मग बघा, सम ऑर्गॅनिझम्स कांट लिव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. एक्झाम्पल मिनी बॅक्टेरिया. आणि अजून एक उदाहरण काय दिलेलं आहे इथं, तर तुम्हाला दिलेलं आहे की सीड्स नॉर्मली ते कुठं जातं? जमिनीत रुतलं जातं. ते पण काय करत असतं? अनएरोबिक. कारण जमिनीत ऑक्सिजन कुठून येणार? तिथं नायट्रोजन, फॉस्फेट असे बरेचसे खत आहेत, पण ऑक्सिजन नाही. सम ऑर्गॅनिझम्स कांट लिव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. मेनी बॅक्टेरिया त्याच्यात उदाहरण दिलेलं आहे. सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव टू परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन फॉर एनर्जी प्रोडक्शन. म्हणजे काही जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते कसे काय करत असतात? मग अनएरोबिक रेस्पिरेशन फॉर एनर्जी प्रोडक्शन. बघा, एक मिनिट. Now, glycolysis and fermentation are 2 steps of anaerobic respiration. मग बघा, पहिली स्टेप कोणती सांगितली मी तुम्हाला? ग्लायकोलिसिस. आणि सेकंड काय सांगितली? फर्मेंटेशन. आता दाखवू का तुम्हाला? बघा, पहिली स्टेप कोणती आली? ग्लायकोलिसिस. त्याचं कन्वर्जन कशात झालं? पायरुव्हिक ऍसिड. आणि सेकंड स्टेप कोणती आली? फर्मेंटेशन. आहे की नाही या चार्ट मध्ये? मग त्यानंतर मग व्हिडिओ बघणार का? समजेल का? अजून रिकॉल कराल तर अजून सोपं जाईल तुम्हाला. खरंच सांगतो. ग्लायकोलिसिस अँड फर्मेंटेशन आर 2 स्टेप्स ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन. ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड. आता महत्वाचं काय? ऍसिटाइल कोएन्झाइम आहे. इशिता ऍसिटाइल कोएन्झाइम आहे. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये टोटली ऑक्सिडायझेशन होतं. पण इथं काय होतं? इनकम्प्लीट. ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड and less amount of energy is obtained in this type of respiration. Pyruvic acid produced through glycolysis is converted into other organic acids or alcohol. मग other organic acid कोणते? इथं बघा, इथं फर्मेंटेशन झालं, त्याच्यानंतर अल्कोहोल, डिफरंट प्रोडक्ट्स ऑफ विनेगर, डिफरंट प्रोडक्ट्स लाईक विनेगर, विटॅमिन
किंवा लॅक्टिक ऍसिड मध्ये म्हणजे वेगवेगळ्या ऍसिड्स मध्ये कन्वर्ट होतं, किंवा अदर ऍसिड्स नंतर त्यांनी शब्द काय वापरलाय बघा, अल्कोहोल. कळतंय चार्टचा आणि याचा संबंध. विथ द हेल्प ऑफ सम एन्झाइम्स, एन्झाइम्सच्या मदतीने. एन्झाइम आर्टिफिशियल पण तुम्हाला माहिती का याकुल्ट सारखे अवेलेबल आहेत जे मेडिकलवर भेटतात, त्याच्याने आपलं पाचन तंत्र व्यवस्थित होतं. तर तशा एन्झाइम्स काय केलं जातं, तिथं मदत घेतली जाते. मग इथं बघा pyruvic acids produced through glycolysis is converted into other organic acids or alcohol with the help of some enzyme in this process. This is called fermentation. यालाच आपण काय म्हणतो, फर्मेंटेशन म्हणजे कुजणं. आपण नॉर्मली बघितलंय की आपलं शरीर आपण मेल्यानंतर सुद्धा लगेच कुजायला लागतो, कारण आपल्या शरीरात तेव्हा ऑक्सिजन एंटर करत नसतं. किती सोपं उदाहरण देतो मी तुम्हाला फर्मेंटेशनचं. जेव्हा जिवंत आहे त्यापर्यंत कुजतं का आपलं शरीर, जसं आपण मेल्यानंतर ऑक्सिजन शरीरात जात नाही, फर्मेंटेशन चालू. Some higher plants, animals and aerobic microorganisms also perform anaerobic respiration. काही हायर प्लांट आहेत, काही अॅनिमल आहेत, हे पण आणि काही एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम हे सुद्धा अशी वेळ येते की जेव्हा ते अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. जर का ऑक्सिजन कमी असेल, लेवल कमी असेल तर. एक्झाम्पल त्यांनी म्हटले पहिलं सीड्स काय परफॉर्म करत असतं, जेव्हा ते पाण्यात खालती जमिनीत वॉटरमध्ये गेलं तर ते काय करत असतं, अनएरोबिक रेस्पिरेशन करत असतं, जमिनीत म्हणा किंवा सबमर्ज म्हणजे पाण्यात बुडू नये तेव्हा. सिमिलरली आवर मसल सेल्स, हे दुसरं उदाहरण. पहिलं उदाहरण काय आहे, सीड्स. दुसरं काय आहे, आवर मसल सेल्स ऑल्सो परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन व्हाईल परफॉर्मिंग द एक्सरसाइज. जेव्हा आपण एक्सरसाइज करत असतो तेव्हा. आणि ड्यू टू दिस लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस इन अवर बॉडी अँड लॅक्टिक ऍसिड काय जमा होत असतो आपल्या शरीरात, लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड लॅक्टिक ऍसिड लॅक्टिक ऍसिड हे आलं लॅक्टिक ऍसिड. आणि मग लॅक्टिक ऍसिड मधून काय होतं घनश्याम, हे बघा इथं खालते. लॅक्टिक ऍसिड शरीरात जमा झालं की एरिथ्रोसाइट्स किंवा मसल सेल्स मध्ये अनएरोबिक रेस्पिरेशन टेक प्लेस करत असतं. कळतंय. आणि म्हणून आपल्याला ते अनएरोबिक रेस्पिरेशन व्हायला लागलं की थोडस थकवा जाणवतो, आणि थोडस ग्लुकोज घेतलं की आपल्याला थोडं बरं वाटायला लागतं. बिकॉज आवर बॉडी नीड्स एरोबिक रेस्पिरेशन. होप सो तुम्हाला हे समजलं असावं. आणि जर नाही समजलं तर रिक्वेस्ट करतो, ऍप मध्ये ओम डिजिटल क्लासला हे व्हिडिओ आता मी लिंक करणार, तुम्हाला फ्रंट पेजला भेटेल. त्याच्यासाठी कुठलंच चार्ज नाहीये. तुम्ही तिथं खालती क्लिक करू शकता. क्लिक करून ऍप थ्रू एकदम सोप्या पद्धतीने बघू शकता. आलं का लक्षात. तर रिक्वेस्ट करतो सर्वांनी नक्की परत व्हिडिओ बघा. प्रॉमिस करतो की एरोबिक एनएरोबिक इतकं सोपं तुम्हाला माझ्यासारखे बरेचसे, पण मी जे 100% माझा प्रयत्न केलाय ते व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल. कळतंय. डाऊट्स पण क्लिअर होतील. थँक्यू. चला पुढचं घ्यायचंय अजून आपल्याला. थांबा.